प्रिय बाई या पाठाचा अभ्यास करूयात। या पाठामध्ये असणारी उर्मिला माने नावाची मुलगी दापोलीला राहते। पूर्वी ती ज्या शाळेत शिकत होती त्या तिच्या तिसरीच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची ती बातमी टीव्हीवर पाहते। उर्मिलाने बाईंना आनंदाने अभिनंदनाचे पत्र लिहिले। त्यातून जुन्या आठवणी जाग्या झाल्या। मुलांनो, पत्र कसं लिहायचं असतं याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे हे पत्र आहे। प्रिय बाई, मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली। पुरस्कार वितरण म्हणजे बक्षीस वितरण वाटप, आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात। मी तर आनंदाने उडालेच। आनंदाने उडणे म्हणजे खूप खूप आनंद होणे। हाका मारून आई बाबा आजोबांना बोलावलं, पण तेवढ्यात बातमी संपली। जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसलात। खूप मस्त वाटलं। तुमची, शाळेची, तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली। मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजू लागली। आजोबा म्हणाले, अगं या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईंना, कायम आठवणीत राहील त्यांच्या। मग काय, लगेच हे पत्र लिहायला बसले। ह्या मुलीने तिची आधीची शाळा सोडून 1.5 वर्ष झालेले आहेत आणि 1.5 वर्षानंतर तिला तिच्या बाई दिसतात। तिला खूप आनंद होतो। बाईंच्या बरोबरच तिला तिच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींचीही आठवण येऊ लागते आणि मग अभिनंदन करण्यासाठी ती बाईंना पत्र लिहायला घेते। पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला। तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की। तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक हे सगळं आठवलं। स्नेहसंमेलन म्हणजे वार्षिक मेळावा ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बसवले जातात। सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ म्हणजे अगदी वेगळे अजब असे खेळ, असे भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले। त्यांना एकदम भारी वाटलं। भारी वाटणे म्हणजे चांगलं वाटणे। मला 3रीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच। 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागले। मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटतं। अभ्यासही मी भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर। रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास 2 तास मैदानावरच असते। बाईंनी सांगितल्याप्रमाणे अभ्यासाबरोबर खेळही आवश्यक आहे हे तिने ओळखलं आणि ती आता खेळायला सुद्धा वेळ देऊ लागली आहे। टीव्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात। तुम्ही कशा आहात? तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय? गुलमोहर एक झाड आहे। या झाडाला उन्हाळ्यामध्ये लाल शेंद्री रंगाची फुलं येतात। त्याला फुलं येऊ लागली आहेत का? आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा। स्वाती, जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवलाय। फुली गोळ्यांचा खेळ कागदावरील चौकोनात फुली व गोळा मारून खेळण्याचा एक खेळ असतो। तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो। तुमच्या पत्राची वाट पाहीन। तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन। तुमची उर्मिला। उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा, स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकांचा, बाईंनी घेतलेल्या भन्नाट खेळांचा, बाईंच्या दारासमोरील गुलमोहराचा उल्लेख केला आहे। तसेच स्वाती, जय, सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेखसुद्धा तिने केलेला आहे। आणि आपण 5वीत आल्यापासून खूप मोठं झालोय असं तिला वाटू लागले। 5वीत आल्यापासून ती एकटी शाळेत चालत जाऊ लागली। अभ्यास तर करतेच, पण अभ्यासाबरोबर रोज 2 तास ती मैदानावर खेळते सुद्धा। मुलांनो, आपण सुद्धा मोबाईल, टीव्ही समोर बसण्यापेक्षा तासभर मैदानी खेळ खेळावेत।
सर्वनाम या घटकाचा अभ्यास करूयात. सर्वनाम म्हणजे काय हे समजून घेऊयात. मी एक परिच्छेद वाचत आहे. सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो. मुलांनो, या परिच्छेदामध्ये सुधीर आणि सुमन या भावंडांचं वर्णन आलेलं आहे आणि या वाक्यात सुधीर आणि सुमन ही नामे आहेत. या परिच्छेदात तुमच्या असं लक्षात आलं असेल की मी नामांचा पुन्हा पुन्हा वापर केला आहे. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळावा म्हणून नामांच्या ऐवजी मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यांसारखे शब्द वापरतो. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते. आता हाच परिच्छेद आपण पुन्हा एकदा वाचूयात. सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. इथे सुधीरच्या ऐवजी त्याच्या हा शब्द आलेला आहे. तो तिला सुमा म्हणतो. तो आणि तिला. तिला हा शब्द सुमासाठी आलेला आहे. ती त्याला दादा म्हणते. ती हा शब्द सुमनसाठी आलेला आहे. ते एकाच शाळेत शिकतात. ते हा शब्द या दोघांसाठी आलेला आहे. त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. त्यांच्यात हा शब्द त्या दोघांसाठी आलेला आहे. तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो. तो हा शब्द सुधीरसाठी आहे. पुन्हा एकदा तो आहे. तिची म्हणजे सुमनची. अशा प्रकारे आपण नामाऐवजी इथे त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द वापरले आहेत. या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. वरील उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सर्वनामाची व्याख्या तयार करता येईल. नामाऐवजी वापरलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. उदाहरणार्थ पाहूयात. मी, तू, तो, हा, जो, आम्ही, त्या, हे, ह्या, जो, ज्या, जी, तुम्ही, तिला, त्याला, त्यांच्या, त्याच्या इत्यादी. या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. इथे आपल्याला नीता, मंदार आणि दादा या तिघांमध्ये झालेला संवाद देण्यात आलेला आहे. तो संवाद वाचून सर्वनामांना अधोरेखित करण्यास सांगितलेले आहे. आपण संवाद वाचूयात. नीता, आज आपण झोका खेळूया. आपण हे सर्वनाम आहे. मंदार, दादा तू पण चल ना. तू हे सर्वनाम आहे. दादा, मी नाही येणार. मी हे सर्वनाम आहे. मुग्धाला ने. मंदार, ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत. ती हे सर्वनाम आहे. दादा, त्या आल्या की तुम्ही खेळा. त्या, तुम्ही ही सर्वनामे आहेत. नीता, आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. आम्ही, तू ही सर्वनामे आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्य वाचा. त्याखाली वाक्यात पिशवीऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा. पिशवी खूप सुंदर होती. आता या पिशवीऐवजी, पिशवी या नामाऐवजी आपल्याला सर्वनामं वापरायची आहेत. पिशवीचा रंग गुलाबी होता. याऐवजी आपण तिचा रंग गुलाबी होता. पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या. तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या. पिशवीला काचा मणी लावलेले होते. तिला काचा मणी लावलेले होते. पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. डॅश बाजारातून भाजी आणूया. आपण
बाजारातून भाजी आणूया. आईने जेवायला काय केले आहे? कर्ण दानशूर होता. तो दररोज दान द्यायचा. ताईने मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. आज आम्ही खूप मजा केली. रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले.